मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यामुळे काही जणांना पोटशूळ उठलाय, त्यांच्या पोटात दुखते आणि म्हणूनच हे आंदोलन भडकवण्यात आलेलं आहे आणि भाजपच्या नेत्यांचाच यामध्ये सहभाग आहे असं किशोर तिवारी यांनी म्हटलंय। पहिल्या निवडणुकीत लोकसभेत निवडून आले, त्याच्यानंतर अचानक भाजप विधानसभेत आली आणि नागपूरचे मग आमचे देवेंद्र मुख्यमंत्री झाले, तेव्हापासूनच पोटात गोळा उठलाय। त्याच्या भाजपची लोक आहेत म्हणा। मात्र काय झालं की प्रत्येक निवडणुकीत तो सिंगल हँडेडली त्यांनी निवडून आणला। आता कसं झालं की शिवसेना ही मुंबई मर्यादित पार्टी झाली आणि पनवेलच्या निवडणुकीत पडल्यानंतर त्यांचा एक सूत्री कार्यक्रम आहे आणि काय शिव्या देतात, त्याची काय लेवल असते। सरसकट माफ करा म्हणे। अरे महाराष्ट्रात कृषी संकट सरसकट 1,20,000 कोटी आहे, हे काय आहे? आणि सरसकट माफ करायचे निकष काय? आणि तुमचाच मंत्री तिथे बसलेला आहे ना। हे सुकाणू समिती जी आहे त्याच्यातले 81 यांचा कानू पटत नाही। आता कसं बोलावं? आणि हे राजकीय नेते जे आहेत, जे पाठिंबा देत बसले आणि ज्यांनी लॉ अँड ऑर्डरचा विषय काढला, त्यांना काय नैतिकता आहे? आता या सुब्रमण्यम आपल्या या स्वामीनाथन मिशनच्या ज्या शिफारसी होत्या त्या काँग्रेसनीच लागू केल्या नाही आणि आज स्वामीनाथन जिवंत आहे ना। आज ते बोलतात की मोदींनी जी स्टेप उचलले ते बरोबर आहेत।